जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची. आज जो दिवा पूर्व आणि पश्चिम जोडणारा उड्डाणपूल आहे, गेली 7 वर्ष ते काम रखडलेल्या अवस्थेत आहे आणि त्याच्यामागील मुख्य कारण म्हणजे इथे जो भूसंपादनाचा विषय आहे तो महापालिकेला व्यवस्थित हाताळणं मला तरी वाटतं कुठेतरी जमलेलं नाही आहे आणि त्यामुळेच आणि ही पूल हा रखडलेला आहे. आजसुद्धा दिवा पश्चिमेचा जो विषय आहे की भूसंपादनाचा विषय आहे, तर ह्यामध्ये भूसंपादन झालेलं आहे. निवाड्याच्या प्रक्रियेसाठी आज हे लोक प्रशासनाची लोकं इथे आलेली आहेत आणि त्याला काही आमच्या इथल्या भूमिपुत्रांनी आणि जे रहिवासी आहेत त्यांनी विरोध केलेला आहे. तर मी देखील आज इथे आलेलो आहे आणि जो ब्रिज आहे हा दिवा पूर्व आणि पश्चिम हा झालाच पाहिजे. कारण दिवा पश्चिमेला बघत असाल तुम्ही की एखादी ॲम्ब्युलन्स रखडली तर बऱ्याचशा लोकांना इथे मृत्यूला सामोरं जावं लागतं. बऱ्याच वर्षापासून हे प्रॉब्लेम येतात. रेल्वेची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कुठेतरी तोडली जाते आणि त्यामुळे ब्रिज होणं देखील फार गरजेचं आहे. पण हा ब्रिज होत असताना इथल्या भूमिपुत्रांवर किंवा इथल्या स्थानिकांवर अन्याय नाही झाला पाहिजे, ही भूमिका आमची पहिल्यापासून आहे. आणि इथल्या असल्या भूमिपुत्रांना किंवा भूमिपुत्रांची बाजू, इथल्या असलेल्या स्थानिकांची बाजू ही प्रशासनाने ऐकून घेतली पाहिजे. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाने त्यांना त्यांचं म्हणणं मांडून देण्याची संधी दिली पाहिजे आणि त्यानंतरच ह्या प्रक्रियेला हात घातला पाहिजे किंवा ही प्रक्रिया राबवली पाहिजे, जेणेकरून हे पुलाचं काम आता जास्त रखडलं जाणार नाही. कारण हे पुलाचं काम होणं फार गरजेचं. साहेब, बाधित जे 17 जे कुटुंब आहेत तर त्यांचं म्हणणं असं आहे की आमचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही, आमची बाजू ऐकून घेतली जात नाही आणि सदर जागेचा मोबदला म्हणून कुठंतरी कवडी मोलाचा भाव लावला जातो आहे. तर काय सांगा? जे स्थानिक इमारतीतील जे रहिवासी आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊन दिला जाणार नाही आहे. त्यांना जर इथून विस्थापित केलं जात असेल तर कुठेतरी जाऊन त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि पुनर्वसन झाल्याशिवाय किंवा पुनर्वसनाची हमी दिल्याशिवाय आम्ही देखील ह्या रहिवाशांना बेघर होऊन देणार नाही. आणि जो राहिला प्रश्न जो शासनाने जो ह्या मोबदल्याचा भाव ठरवून दिलेला आहे, त्या ठरवून दिलेल्या भावाविषयी जर इथल्या आमच्या भूमिपुत्रांना काही आक्षेप असेल तर त्यांनी त्या प्रकारे ते दाद मागतील. आणि या भूमिपुत्रांसोबत तर आम्ही आहोतच, परंतु आम्ही विकासासोबत आहोत. हा दिवा पूर्व आणि दिवा पश्चिमेचा ब्रिज हा झाला पाहिजे. जे ह्या क्रॉसिंगवर जे मृत्यूचं सत्र चालू आहे, जे अपघात होत आहेत, ज्या रेल्वेच्या फ्रिक्वेन्सी ड्रॉप होत आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. या भूमिकेची देखील आम्ही आहोत. धन्यवाद.